नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र इतिहासमध्ये बघणार आहोत भाग दुसरा, महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटना यावरील क्वेश्चन्स बघणार आहोत। तर यामध्ये टोटल 151 क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे आपल्याला याचे 2 किंवा 3 भाग करावे लागणार आहे। ते सर्वात जास्त क्वेश्चन्स या भागावर पडलेले आहेत, महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनेवर। तर तुम्ही 151 क्वेश्चन पर्यंत आपण प्रश्न सॉल्व करणार आहोत। चला तर मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य होते? संयुक्त गटक मुख्य डिसेंबर 2023 ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचे अचूक उत्तर आहे प्रार्थना समाज। सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य होते? प्रार्थना समाजाचे ब्रीदवाक्य होते। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच येऊन पोहोचतील। आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला यानंतर कुठला विषय हवा आहे। आता आपण 21,000 प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशन्सचे अप्पा हतनुरे सरांचे सर्व PYQs बघणार आहोत। आपल्याला हे PYQs ग्रुप C करिता खूप उपयोगी पडणार आहे, त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तुमचं एक सबस्क्रिप्शन म्हणजे हेच माझं मोटिवेशन्स आहे, त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तुमचा अगदी वेळ न गमावता आपण दुसऱ्या प्रश्नापर्यंत चाललो आहोत। तर प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशनशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? SR मेन्स ऑक्टोबर 2023 ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचे पर्यायी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ, ब आणि क। दादाभाई नौरोजी होते, जगन्नाथ शंकर शेठ होते, डॉक्टर भाऊदाजी लाड। तर प्रश्न क्रमांक 3, स्वाध्याय आश्रम ही संस्था कोणी स्थापन केली? स्वाध्याय ही आश्रम संस्था कोणी स्थापन केली? SR मेन्स ऑक्टोबर 2023 ला हा विचारलेला प्रश्न आहे। स्वाध्याय आश्रम म्हटलं की प्रबोधनकार ठाकरे आपल्या लक्षात यायला हवं, प्रबोधनकार ठाकरे। प्रश्न क्रमांक 4, प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? महाराष्ट्र राजपत्रित पूर्व 2023 ला विचारलेला हा प्रश्न आहे। अ, दादोबा तळखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली। ब, प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली। क, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामजोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली। ड, प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली। तर याचं अचूक उत्तर आहे अ, ब आणि क। अ काय आहे? दादोबा। प्रश्न काय होता आपला? प्रार्थना समाजाबाबत पुढील विधाने बरोबर आहेत। तर अ, दादोबा तळखडकर आणि आत्माराम पांडुरंग तळखडकर हे दोघं भाऊ होते। वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली। बघा, अशा प्रकारचे क्वेश्चन्स आले तर आपल्याला यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते, त्यामुळे ती व्यवस्थित नीट वाचणं आपलं कर्तव्य आहे। मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती, म्हणजे पुढील क्वेश्चन्स आपला चुकणार नाही। ब, प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली। प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली होती। आणि क, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामजोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्याची सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती। आणि ड हे चुकीचं आहे। मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली होती का? नाही, नव्हते केली। चला तर आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या मुंबई इलाख्यातील राजकीय संघटना होत्या? अ, बॉम्बे असोसिएशन, ब, पुणे सार्वजनिक सभा, क, बॉम्बे नेटिव्ह असोसिएशन, ड, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन। प्रश्न क्रमांक 5 आहे आणि त्याचं पर्याय उत्तर आहे अ, ब आणि ड। क नाही आहे, बॉम्बे नेटिव्ह नाही आहे, फक्त बॉम्बे असोसिएशन आहे, पुणे सार्वजनिक सभा आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन। खालीलपैकी कोणत्या मुंबई इलाख्यातील विचारले आहे राजकीय संघटना होत्या? राजकीय संघटनाविषयी विचारले आहे आपल्याला, बॉम्बे नेटिव्ह असोसिएशन विचारलेलं नाही आहे। तर याचं पर्याय उत्तर आहे अ, ब आणि ड फक्त।
पुढील क्वेश्चनपर्यंत जाण्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आपण फक्त PYQ बघत आहोत आणि त्याचं डिस्कशन करणार नाही आहोत. आपण फक्त PYQ आणि त्याचे उत्तर बघणार आहोत. म्हणजे क्वेश्चन्स आणि त्याचे उत्तर या पद्धतीने आपण चालत आहोत. कारण आपण याआधी सर्व बुक्स रीडिंग केलेले आहेत. PYQ ॲनालिसिस फक्त सुरू आहे, ॲनालिसिस नाही आहे, फक्त PYQ वाचणे सुरू आहे. त्याच्यामुळे इथे आपले प्रश्न वाचून व्हायला हवेत याकरिता मी प्रयत्न करते आहे. कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे आयडिया तुम्हाला येऊन जाईल आणि आपण काय कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे PYQचा हेही तुमच्या लक्षात येणार आणि PYQ सोबतच तुमचा अभ्यास होणार ही मी तुम्हाला शाश्वती देते. चला तर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आणि फॉरेस्ट मेज ऑक्टोबर 2022ला विचारलेला हा प्रश्न आहे. त्याचे पर्याय ऑप्शन्स दिलेले आहेत. चर्च मिशनरी सोसायटीने आपले केंद्र कोकणात सुरू केले. स्कॉटिश मिशनरी सोसायटी 1822 मध्ये मुंबई शहरात आली. 1815 मध्ये लंडन मिशनरी सोसायटीने आपले केंद्र रत्नागिरी येथे सुरू केले होते. तर याचा पर्याय उत्तर आहे विधान चुकीचे आहे. विधान चुकीचे आहे आणि याचं पर्याय उत्तर प्रश्न क्रमांक 4 हे बरोबर आहे. आणि आपली कंबाईन ग्रुप सीची एक्झाम ही फक्त 1 तासाकरिता असते. त्यामुळे आपली वाचण्याची क्वेश्चन्स टॅकल करण्याची स्पीड वाचण्याची स्पीड वाढावी याकरिता आणि आपल्या डोळ्याखालून सगळे क्वेश्चन्स जावेत, प्रश्न जावेत याकरिता ही सिरीज सुरू केली आहे. तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. काही चुका झाल्या असतील तेही सांगा आणि काही तुमचे सजेशन असतील तेही सुद्धा मला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 7. लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली? संयुक्त गट पूर्व नोव्हेंबर 2022ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला दिलेलं नाही. हॅशटॅगमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे आणि मला कमेंट सेक्शनला प्रश्न क्रमांक 7चं उत्तर मला कमेंट सेक्शनला तुम्ही सांगा. प्रश्न क्रमांक 8. भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडवण्याचे कार्य केले होते? संयुक्त गट पूर्व परीक्षा नोव्हेंबर 2022ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कुंजरू, ठक्कर बप्पा, नाम जोशी काकासाहेब लिमये, विष्णू शास्त्री चिपळूणकर, केशवराव बागडे. आणि याचं अचूक उत्तर आहे क फक्त नाही. भारत सेवक समाज म्हटलं की श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कुंजरू, ठक्कर बाप्पा आणि राम जोशी काकासाहेब लिमये यांचा या प्रसिद्ध व्यक्ती यांनी भारत सेवक समाजाने या व्यक्तीने घडवण्याचे कार्य केले होते. प्रश्न क्रमांक 9. इसवी सन 1910 मध्ये अलाहाबाद येथे हिंदू महासभेची स्थापना झाली. महासभेचे मुख्य कार्यालय कुठे होते? ASO मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अलाहाबाद हरिद्वार स्थापना झाली आणि याचे मुख्य कार्यालय कुठे होते? हरिद्वार येथे होते. प्रश्न क्रमांक 10. सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे कोणत्या समाजाचे तत्वे होते? सत्यशोधक समाजाचे हे तत्व होते. प्रश्न क्रमांक 11. तरुण मराठा पक्ष कोणी स्थापन केला? तरुण मराठा पक्ष हे केशवराव मारुतीराव जेधे यांनी स्थापन केला. जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. कंबाईन पूर्व ऑक्टोबर 2022ला विचारलेला हा प्रश्न आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री पळरीकर यांचे शुद्धीकरण आणि दुर्गाराम मच्छाराम दादोबा पांडुरंग यांनी सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना केली होती. ॲनी बेझंट यांनी काय केलं होतं? ॲनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली होती आणि केशवचंद्र सेन यांनी काय केलं होतं? नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. बघा, या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही या टॉपिकला अजिबात स्किप करू नका. आपण शेवटपर्यंत पूर्ण 151 क्वेश्चन सॉल्व करून घेणार आहोत. चला तर प्रश्न क्रमांक 13. 1885 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी मध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती. बहुतेक हा क्वेश्चन कॅन्सल झाला होता. PSI मेन सप्टेंबर 2022ला विचारलेला हा प्रश्न होता आणि याचं अचूक उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा तुमच्याकरिता टास्क आहे. प्रश्न क्रमांक 14. स्वातंत्र्यपूर्व काळात केरळमध्ये नारायण गुरूंच्या चळवळीचे खालीलप्रमाणे शिकवण होती. तांत्रिक सहाय्यक मुख्य सप्टेंबर 2022ला हा विचारलेला प्रश्न होता आणि याचं अचूक उत्तर आहे ड आणि बरोबर.
अ क ड असं बरोबर आहे. अ क आणि ड. एक जात आहे का? नाही. नारायण गुरूंच्या चळवळीचे खालीलप्रमाणे शिकवण होती. एक धर्म, एक परमेश्वर आणि एक भूमी. एक जात ही नाही. ब बरोबर नाही आहे. प्रश्न क्रमांक 15. सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती? याचं उत्तर तुम्ही सांगा मला. कारण सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर फॅमिलीने सुरू केली होती. त्यापैकी दादोबा पांडुरंग तरखडकरनी सुरू केली होती. राज्यसेवा पूर्व ऑगस्ट 2022 विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16. 18 जून 1823 रोजी केलेल्या सतीबंदीच्या अर्जावर खालील व्यक्तीच्या सह्या होत्या. क्लर्क मेन्स ऑगस्ट 2022 विचारलेला हा प्रश्न होता. आणि ऑप्शन्स दिले आहेत. अ. राजाराम मोहन राय, बाळशास्त्री जांभेकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, जगन्नाथ शंकर शेठ. यापैकी कोणत्या सतीबंदीच्या अर्जावर कोणाकोणाच्या सह्या होत्या? तर सतीबंदीच्या अर्जावर राजाराम मोहन राय यांची आणि जगन्नाथ शंकर शेठ यांची सही होती. प्रश्न क्रमांक 17. लॉर्ड याने असे मत मांडले होते की बालविवाह आणि सक्तीचे वैधव्य या एकाच समस्येच्या दोन बाजू होत्या. तर लॉर्ड कोण होते? रिपन होते. लॉर्ड रिपन यांनी सांगितलं होतं सती बालविवाह एकाच समस्येच्या दोन बाजू होत्या असे कोणी म्हटले आहेत? लॉर्ड रिपन यांनी म्हटलेले आहे. एएसओ मेन्स जुलै 2022 विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 18. विष्णू शास्त्री पंडितांच्या पाठिंब्यामुळे इसवी सन 1865 पुण्यात कोणत्या वकिलाने विधवा विवाह केला होता? एएसओ मेन्स जुलै 2022 विचारलेला हा प्रश्न आहे. आणि नारायण भिडे विष्णू शास्त्री पंडितांच्या पाठिंब्यामुळे 1865 पुण्यात कोणत्या वकिलाने कोणते वकील होते? नारायण भिडे हे वकील होते. यांनी विधवा विवाह केलेला होता. प्रश्न क्रमांक 19. सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचे नाव काय होते? एएसओ मेन्स जुलै 2022 हा विचारलेला प्रश्न होता आणि पुणा असोसिएशन हे त्याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? STMS जुलै 2022 विचारलेला प्रश्न आहे. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे त्याचे अचूक उत्तर आहे. 21. आणि आपल्याला कंबाईन ग्रुप सीला अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आवर्जून विचारले जातात. त्यामुळे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स फॅक्च्युअल आहेत. त्याच्यामुळे बिलकुल लक्षपूर्वक करायचे आणि अजिबात चुकू द्यायचे नाही आहेत. प्रश्न क्रमांक 21. धर्मांतरितांना शुद्धीकरणानंतर त्यांच्या जाती परत आपल्यात घेत नसत हा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदू महासभेने गुरव जातीची परिषद कोणत्या गावी भरवली होती? STMS जुलै 2022 विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे जेजुरी. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? कंबाईन गटक. बघा, कंबाईन गटक पूर्व एप्रिलला विचारलेला प्रश्न आहे आणि त्याचं प्रार्थना सभेचं प्रमुख उद्दिष्ट काय होतं? समाजाची नैतिक प्रगती घडवणारे हे प्रार्थना सभेचे उद्दिष्ट होते. प्रश्न क्रमांक 23. फेब्रुवारी 1843 रोजी पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मानव धर्मसभा स्थापन केली होती? राज्यसेवा मुख्य मे 2022 विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मच्छाराम मेहता. हे बघा, 8 फेब्रुवारी 1843 रोजी पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मानव धर्मसभा म्हटलं की दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मच्छाराम मेहता हे लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी विधवा पुनर्विवाह संघटना स्थापन केली होती? कोणी सुरू केली होती? विधवा पुनर्विवाह संघटना ही कोणी सुरू केली? रानडेंनी सुरू केली होती आणि याचं हॅशटॅग उत्तर दिलेलं आहे. तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, विधवा पुनर्विवाह संघटना कोणी स्थापन केली होती? तर हा क्वेश्चन कॅन्सल केला होता, त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर देण्यात नाही आलं आहे. प्रश्न क्रमांक 25. जोड्या जोडवा. विष्णू विठ्ठल ओक, सर भालचंद्र भाटवडेकर, पुरुषोत्तम कनेकर, गजाननराव वैद्य. प्रश्न क्रमांक 25 अचूक उत्तर आहे विष्णू विठ्ठल ओक. कोण होते? दादर स्टुडंट्स युनियन. सर भालचंद्र भाटवडेकर कोण होते? होलिका संमेलन. पुरुषोत्तम कनेकर काय होते? हिंदू मिशनरी. पुरुषोत्तम कनेकर म्हटलं की मिशनरी. गजाननराव
गजानन शारदा पुरुषोत्तम कणेकर शारदा आश्रमवासी आणि गजाननराव वैद्य म्हटलं की हिंदू मिशनरी प्रश्न क्रमांक 26. इसवी सन 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता? कंबाईन ग्रुप बीला विचारलेला हा प्रश्न होता आणि जातीबंधने तोडणे हे त्याचं अचूक उत्तर आहे, फक्त क. जातीबंधने तोडणे हे त्याचं अचूक उत्तर आहे, फक्त क. प्रश्न क्रमांक 27. डिप्रेस्ड क्लासेस मिशन संस्थेची उद्दिष्टे काय होती? राज्यसेवा मुख्य 2020 ला हा विचारलेला प्रश्न आहे. अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे. ब. सार्वजनिक धर्माची शिकवण देणे. क. अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणीचे निवारण करणे. ड. स्पृश्य समाजाचे परिवर्तन करणे. अस्पृश्य निवारणासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणे. अ. ब. क. ड. वरीलपैकी सर्वच ही उद्दिष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 27 अचूक उत्तर काय? अ. ब. क. ड. प्रश्न क्रमांक 28. पुढील संस्थाच्या काळानुसार क्रम लावा. राज्यसेवा मुख्य 2020 हा प्रश्न आहे आणि याचं काळानुसार क्रम लावायचा आहे. अ दिला आहे पुणे सार्वजनिक सभा, ब दिला आहे इंडियन असोसिएशन मद्रास महाजन सभा आणि ड बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन दिलेला आहे. तर याचं फर्स्ट काय आहे? पुणे सार्वजनिक संस्थाचं काळानुसार काय आहे? क्रम लावायचा. पुणे सार्वजनिक सभा पहिली आहे, त्याच्यानंतर इंडियन असोसिएशन आहे, त्याच्यानंतर मद्रास महाजन सभा आहे, त्याच्यानंतर आहे चौथी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. अशा पद्धतीने आपण 28 प्रश्न पूर्ण केले आहेत. तुम्हाला क्लिअर दिसत आहेत ना? क्लॅरिटी आहेच व्यवस्थित. तर लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे, थोडंसं समजून घ्या आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण आपल्याला ट्रायपॉड घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला व्हिडिओ हलणार नाही आणि तुम्हाला व्यवस्थित दिसल्या जाईल. थँक्यू. 29 प्रश्न बघूया. हा इसवी सन 1848 मध्ये स्थापन झालेल्या द स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या मराठी शाखेचे नाव काय आहे? राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारलेला प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा ही त्याचे अचूक उत्तर आहे. माझ्या बोलण्याकडे व्यवस्थित नीट लक्ष दिलं तर तुमचे प्रश्न स्पीडली लर्न होतील. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणाचे कार्य केले होते? कंबाईन ग्रुप बीला विचारलेला हा प्रश्न आहे 2020 ला. तर अ. डॉक्टर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर R.G. भांडारकर, ब. वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, क. विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ड. गोविंद विठ्ठल कुंटे, रावसाहेब मंडलिक. तर प्रश्न क्रमांक 30चा अचूक उत्तर आहे अ, ब आणि क. डॉक्टर आत्माराम हा आत्ताच विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणाचे कार्य केले होते? प्रार्थना समाज म्हटलं की डॉक्टर पांडुरंग तरखडकर, R.G. भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर आणि विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर प्रार्थना समाज म्हटलं की या व्यक्ती आपल्या लक्षात असल्याच पाहिजेत. विठ्ठल कुंटे आणि रावसाहेब मंडलिक हे प्रार्थना समाजाचे यांनी कार्य केलेले नाही आहे आणि त्यामध्ये त्यांचे नावही नाही आहे. प्रश्न क्रमांक 31. खालील जोड्या जुळवा. परमहंस मत प्रशंसा, विचार लहरी, शाक्त पंथांचे अनुयायी, दादोबा पांडुरंग. दादोबा पांडुरंग वरून आपलं उत्तर निघू शकते धर्मविवेचन. यांनी काय केलं होतं? धर्मविवेचन केलं होतं. परमहंस मत प्रशंसा कोणी केली आहे? गुजाबा जोशी पुणेकर. ब. विचार लहरी काय आहे? कृष्ण शास्त्री चिपळूणकर. आणि शाक्त पंथांचे अनुयायी कोणाला म्हटले जाते? मोरभट्ट दांडेकर. शाक्त पंथाचे अनुयायी मोरभट्ट दांडेकर यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 32. पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे? राज्यसेवा पूर्व 2020 ला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न अ. ते सातारा जिल्ह्यातील काल्हे गावचे होते. ब. त्यांचे शिक्षण 4थी पर्यंत झाले होते. क. महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्या जलाशयांचा खूप परिणाम झाला होता. ड. ते बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची, त्यांच्यातील शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत. तर हे कोणाचे वर्णन केले आहे? तर हे रामचंद्र घाडगे यांचे वर्णन केलेले आहे.
ते सातारा जिल्ह्यातील कालेगावचे होते. त्यांचे शिक्षण 4थीपर्यंत झाले होते. महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्या जल्लोषांचा खूप परिणाम झाला होता. ते बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची, त्यांच्यातील शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत. हे कोण आहेत? रामचंद्र घाडगे. प्रश्न क्रमांक 33. सत्यशोधक समाजाविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? वनसेवा मुख्य 2019ला विचारलेला आहे. सत्यशोधक समाज म्हटलं की आपल्याला काय काय लक्षात येतं? याचे वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे मी वाचते तर ते एकदम तुमच्या डोक्यामध्ये डायरेक्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट करून घ्या की सत्यशोधक समाज म्हटलं की डॉक्टर विश्राम रामजी घोले स्थापनेच्या वेळी अध्यक्ष होते व अधिवेशनाची सुरुवात सन 1911 पासून झाली होती. आणि पहिल्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष रामय्या व्यंकय्या अय्यावरी हे होते. पुण्यातील थिएटरमध्ये महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या निबंध वाचनाचा कार्यक्रम घडवून आणला होता. सत्यशोधक समाज म्हटलं की या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणून याचं अचूक उत्तर आहे अ, ब, क, ड. प्रश्न क्रमांक 34. ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली होती? डॉक्टर भाऊ दाजी लाड. ज्ञान म्हटलं की डॉक्टर भाऊ दाजी लाड हे लक्षातच ठेवायचं. वनसेवा मुख्य 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 35. स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यावर भर देणारे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालवले होते? रघुनाथ धोंडो कर्वे यांनी चालवलेले होती. STI मुख्य 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 36. परमहंस सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी 1867 मध्ये डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. STI मुख्य 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि परमहंस सभा लयाला गेल्यानंतर कोण आलं होतं मग प्रार्थना समाजाची स्थापना करण्याकरिता? आत्मा पांडुरंग तरखडकर आले होते. प्रश्न क्रमांक 37. प्रसिद्ध विचारवंत आणि तत्वज्ञ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भारतीय प्रबोधनाची चर्चा करताना आपल्या लेखामध्ये महाराष्ट्रातील डॅश डॅशची तुलना युरोपातील धर्मसुधारणा चळवळीशी केली होती. ASO मुख्य 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे ब्राह्मणेतर चळवळ. कोणती चळवळ होती ती? ब्राह्मणेतर चळवळ होती. प्रश्न क्रमांक 38. डॅश डॅश हे पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य नव्हते. ऑप्शन दिले आहे मगो रानडे, गो ग आगरकर, GV जोशी, HS साठे. PSI मुख्य 2019ला विचारलेला प्रश्न आहे आणि मला याचे अचूक उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. याचं उत्तर हॅशटॅग आहे. मला कमेंट सेक्शनमध्ये मी याचं उत्तर करेक्ट सांगा. प्रश्न क्रमांक 39. 1890 मध्ये डॅश डॅश हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले. कोण झाले होते? गोपाळकृष्ण गोखले हे 1890 मध्ये पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले होते. PSI मुख्य 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे. गोपाळकृष्ण गोखले 1890 मध्ये. प्रश्न क्रमांक 40. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना पुढील पैकी कोणी केली होती? PSI मुख्य 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे. अ, मगो रानडे, ब, मोक गांधी, क, बहिरामजी मलबारी, ड, बाग टिळक. प्रश्न क्रमांक 40चं अचूक उत्तर आहे मगो रानडे. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना रानडे यांनी केली होती.